नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला थ्रिलर चित्रपट आवडतात का? मग या व्हिडिओमध्ये तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण थरार, रहस्य आणि अकल्पित वळणांनी भरलेल्या टॉप 10 कोरियन थ्रिलर चित्रपटांची सफर करणार आहोत. कोरियन चित्रपटांनी त्यांच्या अनोख्या कथा, दमदार अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शनाने जगभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या चित्रपटामध्ये असणार आहे असे ट्विस्ट अँड टर्न्स जे तुम्हाला संपूर्ण वेळ टेन्शनमध्ये ठेवतील आणि तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही की पुढे काय होणार. तर मित्रांनो, तुमचा पॉपकॉर्न घ्या, सोफ्यावर बसा आणि सज्ज व्हा या रोमांचक प्रवासासाठी. चला तर मग सुरुवात करूया या टॉप 10 कोरियन थ्रिलर चित्रपटांच्या यादीला. नंबर 1, ओल्ड बॉय 2003. ओ डायसू एक सामान्य माणूस अचानक 15 वर्षांकरता एका बंदिस्त खोलीत ठेवला जातो. त्याला या काळात एकही शब्द बोलण्याची संधी मिळत नाही. सुटकेनंतर त्याला माहीत असलेल्या जगात एकटेपणा आणि प्रचंड गोंधळात तो सापडतो. तो एका माणसाचा शोध घेतो जो त्याला कैदेत ठेवणारा होता, पण या शोधात त्याला सापडलेल्या सत्याची कल्पनाही त्याला धक्कादायक ठरते. या घटनांच्या मागे असलेली गूढता त्याच्या आयुष्याला एक अद्भुत वळण देईल आणि हे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ओल्ड बॉय हा मूवी बघावा लागेल. नंबर 2, आय सॉ द डेव्हिल 2010. एक क्रूर सिरियल किलर अनेक निर्दोष व्यक्तींच्या हत्या करतो. यामध्ये एका गुप्तहेराची प्रेयसी पण बळी ठरते. गुप्तहेर आपल्या प्रेमिकेच्या मृत्यूचा सूड घेण्याचा अट्टहास धरतो आणि त्याला पकडतो, परंतु त्याच्या सुडाच्या प्रवासात त्याला अनेक अंधारात लपलेल्या रहस्यांना सामना करावा लागतो. हा संघर्ष त्याला अनपेक्षित वळणावर नेईल आणि हा संघर्ष काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला आय सॉ द डेव्हिल हा मूवी बघावा लागेल. नंबर 3, द चेजर. एक माजी पोलीस अधिकारी वेश्यांचा दलाल बनला असतो. अचानक त्याच्या अनेक मुली गायब होतात आणि तो या गायब झालेल्या मुलींचा शोध घेण्यास निघतो. त्याच्या तपासात तो एका सिरियल किलरपर्यंत पोहोचतो. ज्या गूढतेतून हा किलर बाहेर येतो त्यामागील सत्याच्या शोधात तो धावतो, ज्यामुळं त्याला आपल्या प्राणांचा धोका पत्करावा लागतो. नंबर 4, मेमरीज ऑफ मर्डर 2003. 1980च्या दशकात एका लहान गावात अचानक काही महिलांच्या हत्याची मालिका सुरू होते. 2 तपास अधिकारी या खुनाचा तपास करताना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जातात. गावात होणाऱ्या भयानक घटनांनी त्यांना हताश करून टाकले असते. त्यांचा शोध निघत असतानाच त्यांच्या मागील अंधारात लपलेले सत्य उघड होते. नंबर 5, मदर 2009. एक मुलगा खुनाच्या आरोपात पकडला जातो, तर त्याची आई त्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जीवाच्या आकांतात धावते. या प्रवासात ती एकत्र येणाऱ्या अंधारात लपलेल्या रहस्यांच्या गूढतेच्या दारात प्रवेश करते. तिचा शोध घेत असताना तिला कठोर सत्य आणि अमानवीय घटना समजतात, ज्या तिच्या मनाला धक्का देतात. नंबर 6, द वेलिंग 2016. एका लहान गावात एक अज्ञात व्यक्ती येतो आणि त्यानंतर गावातील लोकांमध्ये एक अनामिक आजार पसरतो. पोलीस अधिकारी या घटनांच्या मागील सत्याचा शोध घेत असताना त्याला अनेक अंधश्रद्धा आणि रहस्यमय घटनांना सामोरे जावं लागतं. या प्रवासात त्याला समजते की काही गोष्टी आपल्या कल्पने पलीकडच्या आहेत. नंबर 7, ट्रेन टू बुसान 2016. एका सामान्य दिवसात एक झोंबी विषाणू दक्षिण कोरियामध्ये पसरतो आणि एक ट्रेन बुसानकडे जात असताना प्रवाशांच्या जगण्याची लढाई सुरू होते. ट्रेनमध्ये असलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या गोष्टीत एक अनपेक्षित वळण आणि रहस्य असते. त्यांच्या सामूहिक संघर्षात गुप्तता आणि विश्वासघात यांचा समावेश असतो, ज्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची लढाई थरारक बनते. नंबर 8, द हँडमेडन 2016. एक धनाढ्य महिला आणि तिची सेविका यांच्यातील नात्यात एक अनपेक्षित गुंतागुंत आहे. एक ठग त्या सेविकेला त्या महिलेची संपत्ती चोरायला पाठवतो, परंतु सेविका आणि महिलेच्या नात्यात एक रहस्य उघड होते. त्यामुळे दोघींच्या आयुष्यात एक थरारक वळण येते. हा चित्रपट विश्वास, फसवणूक आणि गूढतेवर आधारला आहे. नंबर 9, अ टेल ऑफ टू सिस्टर 2003. 2 बहिणी एका पुरातन घरात परत येतात, जिथे त्यांना भयानक अनाकलनीय अनुभवांना समोर जावं लागतं. त्यांच्या सावत्र आईसह त्यांच्या नात्यामध्ये अनेक गूढता आणि अंधार आहे, ज्यामुळे त्यांची मनोदशा आणि घरातील वातावरण बदलते. प्रत्येक वळणावर त्यांना नवीन रहस्ये उलगडली जातात. आणि नंबर 10 आहे द मॅन फ्रॉम नोवेअर 2010. एक माजी गुप्तहेर आता एका सामान्य जीवनाचा स्वीकार करतो, परंतु एका लहान मुलीचं अपहरण होते. त्याची जगण्याची इच्छा आणि तिच्या रक्षणासाठी त्याची चुरशीची लढाई ज्याला जुन्या आयुष्यात परत आणते. या संघर्षात तो अत्यंत धोकादायक गुन्हेगारी टोळीशी सामना करतो आणि त्याच्या धाडसाचा अनुभव एक थरारक स्वरूपात समोर येतो. तर मंडळी, हे आहेत टॉप 10 कोरियन थ्रिलर चित्रपटाची यादी.
ज्यात तुम्हाला थरार, रहस्य, अकल्पित वळणाने भरलेल्या गोष्टी या सगळ्या या 10ही मूवीमध्ये बघायला मिळणार आहे. जर तुम्ही कोरियन मूव्हीमधील हे 10 थ्रिलर मूव्ही बघितले नसतील तर या मूव्हीपासून सुरुवात करा. तुम्हाला हे नक्कीच आवडतील. आणि तुमच्यापैकी काही लोकांनी जर हे मूव्ही बघितले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठला मूव्ही बघितला आहे आणि तुमचा पर्सनल फेवरेट मूव्ही कुठला आहे. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.